महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजेच पंढरपुरातील विठ्ठल. आषाढी एकादशी जवळ येताच पंढरपूरच्या वारीची लगबग सुरू होते. जय हरी विठ्ठल विठ्ठल, माऊली माऊलीचा जयघोष करत वारकरी मंडळी पंढरपूरकडे रवाना होतात. याच धर्तीवर सिन्नर तालुक्यातील पास्ते घाटामध्ये विठ्ठलाची तब्बल 51 फुटी मूर्ती उभारण्याचा संकल्प सरपंच, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला असून पास्ते या गावांमधून शेकडो वर्षांपासून संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी जात असून याच पालखीच्या अनुषंगाने तसेच माऊलींच्या पालखी मार्गावर असलेल्या दिवेघाट येथील मूर्तीप्रमाणेच वारकऱ्यांना आनंद मिळावा यासाठी ही विठ्ठलाची मूर्ती उभारण्यात येणार असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. आम्ही सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत माऊलींची पालखी जशी दिवे घाटातून जाते तिथं विठ्ठलाची मूर्ती साकारण्यात आलेली आहे. त्याच धर्तीवरती नाशिक जिल्ह्यातून संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आमच्या गावातून आमची पास्ते मोदरी घाटातून जाते. त्याचप्रमाणे आम्ही विठ्ठलाची 21 फूट मूर्त ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही साकारणार आहोत. त्याचं भूमिपूजन येत्या निवृत्तीनाथ महाराजांची जेव्हा पालखीचं आगमन आमच्या गावात होईल तेव्हा आम्ही एक भव्य दिव्य असं तिथं भूमिपूजन करणार आहे. जेव्हा ती मूर्त साकार होईल, तिचं लोकार्पण होईल, तेव्हा एक पर्यटनाला नाशिक जिल्ह्यामध्ये एक पर्यटनाला पण चालना मिळणार आणि अनेक विठ्ठल भक्त त्या मूर्ती बघण्यासाठी आमच्या गावात येतील. रामकृष्ण हरी. आमच्या वारकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं संतश्रेष्ठ जे निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे जे आगमन होते ते मोदरी घाटातून होते. त्या मोदरी घाटामध्ये दिव्य घाटाच्या धर्तीवरती 21 फुटी विठ्ठलाची मूर्ती आम्ही तिथं स्थापन करणार आहोत. तिचा भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा येत्या 24 तारखेला ज्यावेळेस निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आगमन होणार आहे त्या दिवशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने, मुंबईकर बांधवांच्या वतीने आणि आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही तिथं करणार आहोत, जेणेकरून आमच्या पास्ते गावाला पर्यटनाची चालना मिळेल. धन्यवाद. आणि लवकरात लवकर पुढच्या दिंडीपर्यंत आम्ही ती मूर्ती अतिशय भव्य दिव्य आणि पर्यटनाला चालना मिळेल अशा प्रकारे ती वास्तू साकारणार आहे. यासाठी सर्व आमच्या ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य करणार असून आम्ही लवकरात लवकर ती साकारणार आहे. तसेच युद्ध पातळीवर या मूर्तीचे काम सुरू करण्यात येणार असून आज या ठिकाणी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांकडून मूर्तीच्या ठिकाणीची पाहणी करण्यात आली. या प्रसंगी सौ स्नेहल शरद आव्हाड, श्री शरद अशोक आव्हाड, नवनाथ प्रकाश घुगे, भाऊलाल पंढरीनाथ घुगे, रामेश्वर प्रकाश आव्हाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट, सिन्नर.